1980 साली ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर पहिल्यांदा अकोल्यात आले होते. ते आले होते नागपूरच्या भारतीय बौद्ध महासभेच्या दुसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने. आणि ते आल्यानंतर सर्किट हाऊसला बाळासाहेब आंबेडकरांनी ज्यांनी बोलवलं होतं त्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा घेतलेला कार्यक्रम तो रद्द झाला. आणि ही बातमी त्या काळच्या भारिप बहुजन महासंघाच्या पूर्वी काम करणाऱ्या आंबेडकरी चळवळीच्या वेगवेगळ्या गटात असलेल्या कार्यकर्त्यांना माहीत पडली. आणि मग त्यांना बाबासाहेबाचा नातू आमच्या जिल्ह्यात येऊन कुठलाही कार्यक्रम न होता परत जातो हे जिल्ह्यासाठी नामुष्कीची बाब आहे. आणि म्हणून त्यांनी जाऊन 4 वाजता बाळासाहेब आंबेडकरांची भेट घेतली. बाळासाहेब त्या दिवसापर्यंत कुठल्याही राजकीय चळवळीचं काम करत नव्हते, कुठल्याही सामाजिक चळवळीचं काम करत नव्हते. तर त्यांची सुरुवात जी आहे ती भारतीय बौद्ध महासभेपासून झाली. आणि त्यावेळी लंकेश्वर गुरुजी असतील, दीनबंधू गुरुजी असतील आणि त्या काळातल्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांचा वेळ घेतला आणि त्यांना सांगितलं की साहेब आम्हाला वेळ द्या, संध्याकाळी तुमचा कार्यक्रम घ्यायचा आहे. भारतीय बौद्ध वाचनालय जे अकोटपैल मधलं, त्या अकोटपैलच्या भारतीय बौद्ध वाचनालयाच्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांचा नियोजित कार्यक्रम होता. आणि त्याच्या आधी संध्याकाळी 6 वाजता बाळासाहेब आंबेडकरांना भीमनगरमध्ये घेऊन गेल्यात आलं. आपल्या सगळ्यांना माहित आहे की भीमनगर हा चळवळीचा बालेकिल्ला होता. त्या काळामध्ये ज्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर पहिल्यांदा या जिल्ह्यात आले त्याच्या पूर्वी ज्या निवडणुका होत होत्या त्या निवडणुकांमध्ये आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते याच जिल्ह्यात जेव्हा उभे राहत होते तेव्हा त्यांना 1.5 लाख मतं ही लोकसभा आणि विधानसभेत मिळत होती. शंकर शंभूजी तायडे आणि शंकरराव खंडारे ही 2 नावं जी आहेत त्या निवडणुकीच्या मैदानात जेव्हा ते उभे राहत असत तेव्हा ते प्रस्थापित नेतृत्वाच्या विरोधात, जे काँग्रेसचे प्रस्थापित नेतृत्व होते त्यांच्या विरोधात निवडणुका लढत असताना 2ऱ्या क्रमांकाची मतं घेत होते. आणि त्या काळामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना भीमनगरला घेऊन गेले. भारतीय बौद्ध आखाडा जो आहे तिथे त्या आखाड्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचं पहिलं स्वागत झालं. आणि या जिल्ह्याच्या वतीने पहिला हार टाकण्याचं काम त्र्यंबक सिरसाट पैलवानांनी केलं. त्यानंतर बाळासाहेबांची मिरवणूक निघाली. बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचं प्रतिरूप दिसतात. आणि त्या काळात भारावलेल्या लोकांनी अक्षरशः बाळासाहेब जिथून जिथून गेले तिथे म्हाताऱ्यांनी ती जमिनीवरची माती उचलून डोक्याला लावली की आम्ही बाबासाहेबांना पाहू शकलो नाही पण त्यांच्या रूपाने बाळासाहेबांना पाहतो. हा पहिला परिचय होता 1980 साली बाळासाहेबांचा. त्यानंतर दुसरी नियोजित जी सभा होती ती अकोटपैलमध्ये झाली. रेल्वे पुलापासून बाळासाहेब आंबेडकरांची मिरवणूक काढण्यात आली आणि दुसरी सभा तिथं संपन्न झाली. त्यावेळी बाळासाहेब आंबेडकरांनी हाच संदेश दिला होता की सर्वांनी एकत्रित होऊन भारतीय बौद्ध महासभेच्या झेंड्याखाली आलं पाहिजे. हा कार्यक्रम संपला आणि त्यानंतर 4 वर्ष काहीच झालं नाही. 1980 ते 1984 लोकसभेची निवडणूक येण्याच्या पूर्वी या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना या बाबीची जाणीव झाली की त्या काळात असलेला रिपब्लिकन पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन हे पूर्णतः लयास गेलं होतं, गडबाजीमुळे संपलं होतं. आणि म्हणून या जिल्ह्यासाठी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचा नातू हाच नेता पाहिजे. आणि म्हणून आम्ही एकमेव जिल्हा आहोत की ज्या जिल्ह्याने स्वतःचं नेतृत्व ठरवलं, त्यांच्याकडे गेले आणि बाळासाहेबांना गळ घातली की त्यांनी अकोला लोकसभेची निवडणूक अकोल्यातून लढली पाहिजे. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर 1984 निवडणूक बाळासाहेब लढले. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की 1,83,000 मतं ही पहिल्या झटक्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना मिळाली होती. मधुसूदन वैराळे नावाचे काँग्रेसचे त्या काळचे सगळ्यात मोठे नेते यांच्या विरोधातली ही निवडणूक होती. आणि बाळासाहेब जेव्हा उभे होते तेव्हा बाळासाहेबांना विजयी करण्यासाठी मुस्लिम महिलांनी रोजे केले होते. ज्या दुकानावर लोक जातील तिथे चर्चा होत होती की देख राजू आय हा तराजू. बाळासाहेबांची निशाणी तराजू होती आणि त्या तराजूच्या निशाणीवर लोकांनी घरोघरी जाऊन प्रचार केला आणि पहिल्या निवडणुकीमध्ये 1,84,000 मतं मिळाली.
तिथून बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. मग भारिपची स्थापना झाली. बाळासाहेब आंबेडकरांनी बहुजन जोडण्यासाठी बहुजन समाज संघटना नावाने अकोल्यात मकराम पवार असतील, त्या काळातले वेगवेगळे जे नेते होते बहुजनातले, त्यांना पुढे करून बहुजन समाज महासंघ स्थापन करायला लावला. तो पहिले अकोल्याच्या प्रमिलाताई ओखॉलमध्ये त्याची स्थापना झाली. त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांबरोबर कामाला सुरुवात केली आणि ज्या मकराम पवारांनी 2 महिन्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, त्यांना बाळासाहेब आंबेडकरांनी या पक्षाचं पहिलं आमदार केलं. भीमराव केराम पहिला आमदार नाही, तर मकराम पवार हे आपल्या पक्षाचे पहिले आमदार आहेत. आणि म्हणून या जिल्ह्याचा इतिहास जो आहे, तो जिल्ह्याचा इतिहास अत्यंत दैदिप्यमान जिल्ह्याचा इतिहास आहे. या जिल्ह्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर येण्यापूर्वी मीराताई आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचं काम करत होते. त्याच्या आधी भैयासाहेब आंबेडकर 8 वेळा या जिल्ह्यात येऊन गेले. वेगवेगळ्या सभांच्या निमित्तानं आले, शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या निमित्तानं आले आणि 10 डिसेंबर 1945 बाबासाहेब आंबेडकर या जिल्ह्यात येऊन गेले होते. पंजाबराव देशमुख, डॉक्टर पंजाबराव देशमुख हे नाव आपण ऐकलं असेल. या देशाचे पहिले कृषी मंत्री, काँग्रेसचे सगळ्यात मोठे नेते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर अंबादेवीचा सत्याग्रह करणारे डॉक्टर पंजाबराव देशमुख हे बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचे विदर्भ प्रांताचे अध्यक्ष होते. हा इतिहास सांगितला जात नाही. ते नुसते अध्यक्षच नव्हते, तर त्यांनी बडनेरा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही शेड्यूल कास्ट फेडरेशनवर लढवली होती. त्यांच्या पत्नी विमलताई देशमुख या सुद्धा शेड्यूल कास्ट फेडरेशन उभ्या होत्या. अकोला आणि अमरावती या संयुक्त मतदारसंघात डॉक्टर प्रमिलाताई टोपलेंच्या विरोधात त्या उभ्या होत्या. 2 क्रमांकाची मतं त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षावर मिळाली होती. पण तुम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं चरित्र काढून पहा, कुठेच शेड्यूल कास्ट फेडरेशनचा उल्लेख दिसत नाही. ते बाबासाहेबांबरोबर घटना समितीत होते, ते देशाचे कृषी मंत्री होते, मात्र हा इतिहास जो आहे तो सांगितला जात नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर सुद्धा सातत्याने नुसती चळवळ उभी करत नाही, नुसता राजकीय पक्ष चालवत नाहीत, तर या देशामध्ये सर्वात अपडेटेड असलेला नेता जर कुणी असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर आहेत. कुठल्याही विषयावरची चर्चा असू द्या, कुठल्याही पत्रकारांनी प्रश्न विचारू द्या आणि त्यांना भेटायला येणारा कुठलाही माणूस असू द्या, तो ज्या विषयावर बोलत असेल त्याच्यापेक्षा जास्त माहिती ही बाळासाहेब आंबेडकरांकडे असते. आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आमचा इतिहास जो आहे हा संघर्षाचा इतिहास आहे. हा पक्ष काही आपोआप उभा झालेला पक्ष नाही. या जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या काळात आणि बाळासाहेब आंबेडकरांनी चळवळ सुरू केल्याच्या नंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात जातीय अन्याय अत्याचार झालेले आहेत. इथे लोकांना पाणी पिऊ देण्याची मुभा नव्हती. निवडणुका लढणे हा बहुजनांसाठी सुद्धा प्रचंड मोठा दुस्साहसाचा विषय होता की ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जरी फॉर्म भरला तरी त्या काळातले प्रस्थापित लोक घरात जाऊन मारत असत. निवडणुकांमध्ये तुम्ही जर मागच्या काळातल्या पाट्या पाहिल्या तर 5च आडनावाची माणसं, मग ते धोत्रे, कोरपे, भुईभार, सपकाळ, हिच्या पलीकडे ती नाव जात नव्हती. राखीव जागा असेल तर तिथे आपला घरगडी उभा करायचा, त्याला निवडून आणायचं, अशा पद्धतीचं वातावरण या जिल्ह्यामध्ये होतं. आणि म्हणून हे सगळं बदलण्याचं काम जे बाळासाहेब आंबेडकरांनी केलं, त्यांच्याबरोबर त्या काळामध्ये अल्पशिक्षित कार्यकर्ते होते, ज्यांचं पोट हातावर होतं असे कार्यकर्ते होते. मात्र त्या कार्यकर्त्यांमध्ये ज्या पद्धतीचा जिव्हाळा होता तो जिव्हाळा हल्लीच्या काळात पक्षात दिसत नाही. ही सर्वात खंत असलेली गोष्ट आहे.
आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाला बाळासाहेबांना आम्हाला काही परतफेड करायची असेल तर ती नुसती राजकीय भाषणं करून होणार नाही. तर ज्या पद्धतीने त्यांनी हा जिल्हा आणि महाराष्ट्र उभा केला, त्यांच्यानंतर आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की त्यांना अभिप्रेत असलेलं सामाजिक समीकरण घेऊन कार्यकर्त्यांनी एकमेकाशी स्पर्धा न करता आपल्या सगळ्यांना जी संधी मिळालेली आहे, जे नाव मिळालेलं आहे ते फक्त बाळासाहेब आंबेडकरांमुळे. या जिल्ह्यात एकदा वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांचा इतिहास काढून पहा. ज्यांचे वडील आमदार खासदार होते त्यांना साधं नगरसेवक होण्यासाठी सुद्धा प्रचंड कष्ट करावं लागतात. आणि आमच्या नगरसेवकांच्या यादीत जर काढून पाहिलं तर अत्यंत सामान्य कुटुंबातले नगरसेवक, आमच्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची यादी जर काढली तर ज्यांच्या कुटुंबात कुणीही राजकारणात नव्हतं अशा सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीची सत्ता देण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. परंतु हे सत्ता जेव्हा पदाधिकाऱ्यांना मिळते तेव्हा त्यांची जबाबदारी असते की त्याची परतफेड झाली पाहिजे. आमच्याकडचा पदाधिकारी त्याची सत्ता गेली की तो मिस्टर इंडिया असते. तो निवडणुकीत तिकीट मागण्यासाठी आमच्याकडे येतो आणि त्यानंतर मग चळवळीच्या कार्यक्रमांना, आंदोलनांना आणि जे इतर पदाधिकारी उभे होत असतात त्यांना निवडून आणण्यासाठी ही माणसं काही राबताना दिसत नाही. हा जिल्हा एकमेव जिल्हा आहे की जिथे जे आमदार होते, जे मंत्री राहिलेले आहेत त्यांना पुढच्या काळात ग्रामपंचायतचं सदस्य सुद्धा होऊ दिलं गेलं नव्हतं. असा इतिहास आमच्या जिल्ह्याचा आहे की ज्यांनी बेईमानी केली असेल आज त्यांना 4-4, 5-5 पक्ष फिरावं लागतात, पण कुठेही पुनर्वसन नाही, कुठेही तो सन्मान नाही जो आमच्याकडे होता. थेट बाळासाहेब आंबेडकरांच्या बाजूला बसून या जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये तिकीट वाटपापासून ते पक्षाची सगळी पदं कुणाकुणाला दिली पाहिजे हे ठरवण्याचं काम आमच्या जिल्ह्यातली मंडळी करत होती. त्यांची जेव्हा वाट चुकली तेव्हा त्यांचं राजकीय अस्तित्व जे आहे ते आपल्या सगळ्यांना दिसते की 4-4 पक्ष फिरून सुद्धा त्यांचं राजकीय पुनर्वसन होत नाही. निवडणुकीला उभे राहिले की त्यांचं डिपॉझिट जप्त होईल अशा पद्धतीचं वातावरण या जिल्ह्यामध्ये आहे. आणि म्हणून हा जिल्हा जो आहे तो सर्व पद्धतीने तयार असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये ज्यांचा इथे उल्लेख झाला की बाबासाहेबांबरोबर ज्यांनी त्या काळात काम केलं तसेच कार्यकर्ते या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते की ज्यांचं शिक्षण नव्हतं, ज्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती, मात्र चळवळीवरची निष्ठा एवढी प्रबळ होती की बाळासाहेब सांगतील तो माणूस या जिल्ह्यात निवडून येईल. हा जो पायंडा जिल्ह्यात पडला होता की आमच्या संदर्भात महाराष्ट्रात बोललं जाते की बाळासाहेब आंबेडकरांनी पोस्टाचा लाल डबा जरी उभा केला तर भारिप बहुजन महासंघ किंवा वंचित बहुजन आघाडीची सगळीच्या सगळी मतं त्यांच्या मागे उभी होतात. हे जे काम आणि हा विश्वास देण्याचं काम जे केलं होतं ते बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये, ज्यांचं अल्प शिक्षण होतं, ज्यांची कुळाची घरं होती, ज्यांच्याकडे 4 चाकी नव्हती, अशा कार्यकर्त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून हा पक्ष जर पुढे घेऊन जायचा असेल तर आपल्याला हा इतिहास लक्षात ठेवण्याची गरज आहे की जो भव्य महल आपण वंचित बहुजन आघाडीचा पाहतो त्याच्या पायाशी अनेकांची आहुती आहे, त्याच्यासाठी केलेलं बलिदान आहे. आणि म्हणून चळवळीत ज्यांनी काही योगदान दिलेलं असेल त्यांची उतराई व्हायचं शिकलं पाहिजे, त्यांचा सन्मान करायचं शिकलं पाहिजे. कारण राजकारणामध्ये तुम्हाला जी वागणूक दिलेली आवडत नाही ती तुम्ही इतर कुणालाही देऊ नये असं अभिप्रेत असते. तुम्हाला जर सन्मान पाहिजे असेल तर तुम्ही ज्यांनी त्याग केलेला आहे, ज्यांनी बलिदान दिलेलं आहे, जे पदाधिकारी आहेत, जे काम करतात त्या सगळ्यांचा सन्मान केला पाहिजे. आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना ही विनंती करायला मी उभा आहे की बाळासाहेब आंबेडकर हे फार मोठं नाव आहे.
हा एकमेव जिल्हा आहे की सोलापूरची 2019ची निवडणूक सोडली तर 1984 पासून बाळासाहेब आंबेडकर 2024 पर्यंत याच जिल्ह्यात निवडणूक लढतात. 10 पराभव त्यांनी पचवले, पण एकाही कार्यकर्त्यावर, एकाही समूहावर त्यांनी आरोप केला नाही की माझ्या पराभवासाठी हे जबाबदार आहे. निवडणूक संपली, बाळासाहेब कामाला लागतात. पण आमची निवडणूक जर संपली तर आमची पुढची 5 वर्षाची निवडणूक येईपर्यंत आम्ही वेगवेगळ्या माणसांची नावं घेत असतो की याच्यामुळे मी पडलो. हे पक्षात बंद होण्याची गरज आहे. निवडणुका ज्या पद्धतीनं पूर्वीच्या काळात होत होत्या तशा निवडणुका आता होत नाहीत. आता निवडणुकांचं शास्त्र बदललेलं आहे. तुम्ही पश्चिम बंगालचं उदाहरण पाहिलं की 97 लाख लोकांची नावं मतदार यादीतून काढून टाकली, सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्ट म्हणते की पुढच्या वेळेस निवडणुकाला लढवा किंवा पुढच्या वेळेस मतदान करा, आता आमच्याकडे येऊ नका. सुप्रीम कोर्ट सुद्धा ऐकून घ्यायला तयार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पुढच्या काळातलं राजकीय भवितव्य उभं करायचं असेल तर याच जिल्ह्यात आम्ही लोकसभेत पराभूत झालो, याच जिल्ह्यात विधानसभा आम्ही गमावल्या, याच जिल्ह्यात महापालिकेत आम्हाला अपेक्षित यश आलं नाही आणि याच जिल्ह्यामध्ये नगरपालिका, नगर परिषदांमध्ये दखलपात्र कामगिरी झाली. आता ज्याला अकोला पॅटर्न म्हणतात त्या अकोला पॅटर्नची पुढच्या काळात निवडणूक होणार आहे. ती अकोला जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आणि ती सत्ता आपल्याला कायम ठेवून बाळासाहेबांना हा विश्वास देण्याची गरज आहे की मागच्या निवडणुकांमध्ये काही झालं असेल तरी ज्या विश्वासाने तुम्ही अकोला जिल्हा परिषदेचं सभागृह हे संविधान सभागृह केलं, ज्या विश्वासाने तुम्ही अकोला जिल्हा परिषदेच्या कार्यालयाचं नाव शाहू महाराजांचं केलं, ज्या विश्वासाने 2 गेटला तुम्ही महात्मा फुले बाबासाहेबांचं नाव दिलं, ते कायम वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यात राहील आणि ते करण्यासाठी आम्ही जीवाने एक दिलाने प्रयत्न करू. हा संकल्प आपल्याला आजच्या दिवशी करायचा. आता अकोल्यावाल्यांनी या गैरसमजात राहण्याची गरज नाही की इतर जिल्ह्यात काही नाही. नांदेडमध्ये 4 नगरसेवक आहेत, 1 स्वीकृत निवडून आला. औरंगाबादमध्ये 4 आहेत, 1 स्वीकृत निवडून आला. परभणीमध्ये निवडून आले. ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये एकही नगरसेवक नव्हता तिथे आता दखलपात्र कामगिरी झालेली आहे. आणि त्यामुळे अकोला पॅटर्न हा ऐतिहासिक पॅटर्न कायम ठेवायचा असेल तर पुढच्या काळात ज्यांना संधी मिळाली त्यांनी आणि ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी आणि ज्यांची संधी मिळाल्यावर ज्यांनी बेईमानी केली त्यांनी सुद्धा आता समजून घेण्याची गरज आहे की ही अस्तित्वाची लढाई आहे. या निवडणुकीमध्ये जे पक्षाच्या विरोधात फिरतील, जे कोण्याही पार्टीत गेलेले असतील तर त्यांना जाहीर इशारा आहे की आम्ही आता पॅटर्न बदललेला आहे. आम्ही संविधानिक चळवळ जरी चालवत असलो तरी ठोकून काढण्याचा आम्ही विसरलेलो नाही. आणि म्हणून निवडणुकांच्या काळात जे बेईमानी करून गेलेले आहेत त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम करावं. वंचितच्या विरोधात, बाळासाहेबांच्या विरोधात आणि चळवळीच्या विरोधात फिरू नये हा जाहीर इशारा त्यांना आजच्या दिवशी देतो. आणि या चळवळीमध्ये गेले अनेक वर्ष ज्यांनी आपल्या घरदारावर तुळशीपत्र ठेवून ही चळवळ मोठी केली ते मात्र कुठेतरी बाहेर बसलेले दिसतात. त्यांची दखलच घेतली जात नाही, त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही. आणि म्हणून पुढच्या काळात बेईमानांना थोपवण्याबरोबर निष्ठावंत कार्यकर्त्यांची दखल घेतली जाणे, पदाधिकाऱ्यांचा सन्मान होणे आणि चळवळीमध्ये नव्या विचाराची माणसं दाखल करणे हे आम्ही करू शकलो तर पुढच्या काळात बाळासाहेब आंबेडकरांनी अपेक्षित असलेली चळवळ आपण उभी करू शकतो. ते करण्यासाठी एक दिलाने कामाला लागावं अशी विनंती करतो. पुन्हा एकदा बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसाच्या बाळासाहेबांना आणि तमाम महाराष्ट्राला शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जय भीम.